ह्या जन्मी जणू. वहिनी भाऊ. अरे बाप रे, मोठी झाली. हा अंजली. गिरिजा, मी आले इथे. तू कुठे आहेस? अगं निघालेच आहे, पोचते आता लगेच. बरं, मी वाट बघते. आऊ नमस्कार करतो. सदा सुखी राहा बाळा. बस याच आशीर्वादा करता तर आलो होतो. म्हणून इतक्या दिवसांनी आठवण झाली का रे? म्हातारीला विसरलास? अगं कसं विसरेन मी तुझ्या हातची पिठलं भाकर आणि मार सुद्धा. भाऊ, इतक्या वर्षाने भेटतोयस आणि असा. आणि तेव्हापासून श्रीकांतना त्रास होतोय. मध्ये ते बाबाचं प्रकरण झालं, पण नशीब आता त्यांच्याकडे डॉक्टर बघतात. पण तरी गिरिजा, मला खूप भीती वाटते ग. त्यांना ती चक्कर आली आणि असं वाटलं की एवढं सगळं घडलं आणि तुम्ही कोणी एका शब्दाने सांगितलं नाहीत मला. अर्थात लगेच सांगावं असे रिलेशनही नाही मेंटेन करू शकले मी. श्रीकांतने या परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर त्यांच्यासोबत पद्मजा असायला हवी. काय? पण ते कसं शक्य आहे आता? मी पद्मजा व्हायचं ठरवलंय. हे बघ, माझ्याकडे हा शेवटचा पर्याय उरलाय आणि म्हणून मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही गिरिजा. पद्मजा दीसाठी मी काहीही करेन. मला त्या सुटकेसची चावी हवी आहे. कसा आहेस बाळा? पद्मजा आली? नाही. तुम्ही बघितलं माझ्या पद्मजाला? अरे श्री, पद्मजा इथेच आहे. ती आपल्या आसपास वावरते आहे. असं हरून नाही चालायचं. अरे आयुष्यात असे चढ उतार असणारच. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात शर्यत करायची असते आणि फक्त करायची नसते तर ती शर्यत जिंकायची असते. शर्यत अशी अर्ध्यावर सोडून चालायचं नाही श्री. तू ही शर्यत जिंकतोस की नाही? सावी, कुठली सुटकेस? ज्यात पद्मजाच्या आठवणी आहेत. त्यांची डायरी आहे. मला आऊंनी सांगितलं त्या साव्या तुझ्याकडे होत्या, पण आता नाही आहेत. म्हणजे अगं त्या कुठे हरवल्यात ना, मलाच आठवत नाहीये. हरवल्या? हो अगं, दुसरा काही पर्याय नाहीये का? इट्स नॉट दॅट इझी. माझ्या घरी माहीतही नाहीये हरीश कोण आहे ते. कशाला माहिती असायला पाहिजे? तू फक्त घरी एवढंच सांगायचं की तू घर सोडतेस. कोणासोबत राहतेस ह्याच्याशी त्यांना काय देणं घेणं? हॅरी, आयुष, मी काही करीन तुझ्यासाठी. फक्त मला साथ देतो. मी सांगतो तसं कर, मग बघ की मजा येईल आयुष्यात.